मुंबईमधील हॉटेल लीलामध्ये आज मवियाची बैठक होणार आहे। विधानसभेच्या रणनीतीवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तिन्ही पक्षाचे नेते यावेळी उपस्थित राहतील। तर आज मुंबईमध्ये होत असलेली महाविकास आघाडीची बैठक, मुंबईमध्ये हॉटेल लीलामध्ये आज मवियाची बैठक होणार आहे। तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे। चेतन, आजच्या या बैठकीमध्ये कोणकोणते नेते तिन्ही पक्षांकडून उपस्थित राहणार? गुरु, आपण पाहिलं असेल तर काल सद्भावना मेळावा सद्भावना दिवस म्हणून पार पडला होता षण्मुखानंद काँग्रेसकडनं। मात्र या काँग्रेसच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेते हे उपस्थित होते। या प्रमुख नेत्यांनी तिथे भाषण देखील केले आणि त्यानंतर आज हॉटेल लीलामध्ये सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे। या बैठकीत येणाऱ्या विधानसभेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। जागा वाटपासंदर्भात चर्चा केली जाऊ शकते। कारण आपण पाहिलं होतं तर काही दिवसांपूर्वी ज्यावेळी महाविकास आघाडीची एक बैठक झाली होती, त्या बैठकीत सर्व राजकीय नेते असतील किंवा पदाधिकारी असतील यांचं एकच म्हणणं होतं की लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावे, जेणेकरून अधिक काय या उमेदवारांना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अधिक काय भेटेल आपला प्रचार करायला। त्या अनुषंगाने आता महाविकास आघाडी ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला भेटते। या बैठकीला आज प्रामुख्याने काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण असतील, नाना पटोळे असतील, बाळासाहेब थोरात असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जयंत पाटील, अनिल देशमुख असतील, ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि अनिल परब या बैठकीला उपस्थित असणार। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। गुरु, अर्थात धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।